तुम्ही प्रश्न केले तर हे 29 मार्च रोजी होणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये नक्कीच येतील. चला तर मग पाहूया. पहिला प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. तर पुण्याला होईल. तर 99वे कुठे झाले? तर ते साताऱ्यात झालेले आहे. बघा दुसरा प्रश्न, 8वा वेतन लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठले आहे? तर आसाम. तिसरा प्रश्न, अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. अपघात झालेल्या विमानाचे नाव काय? तर विमानाचे नाव काय आहे? लार्जेट 45. ओके. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? महाराष्ट्रातील, प्रश्न व्यवस्थित पहा, महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय. पॉक्सो म्हणजे काय? पॉक्सो न्यायालय म्हणजे काय? बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध जे न्यायालय आहे त्याला आपण पॉक्सो न्यायालय असं म्हणतो. आणि महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालयाचे उद्घाटन कुठे झालेले आहे? पुण्यात. तर भारतातील जे काही आहे ते केरळमध्ये झालेले आहे. चला तर पुढे पाहूया. बघा 5वा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप 2026 उपविजेता संघ कोणता? तर कोणता आहे? न्यूझीलंड. ओके. T20 वर्ल्ड कप 2026चा उपविजेता संघ कुठला आहे? न्यूझीलंड. त्याच्या विरुद्ध भारत हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, 2025चा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे? भालचंद्र नेमाडे यांना. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी मांडला? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी मांडला? तर 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत? अमित शाह हे भारताचे पहिले सहकार मंत्री आहेत. पुढील प्रश्न, फुटबॉलपटू मेसीचा पुतळा भारतात कोठे उभारण्यात आला? तर कुठे उभारण्यात आला आहे? तर कोलकाता ह्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, दिव्या देशमुख ही भारताची कितवी महिला, इथं लक्षात द्यायचं, कितवी महिला ग्रँडमास्टर ठरली? तर कितवी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे? 4थी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक कितवा? तर कितवा आहे? 75वा. 2026मध्ये भारताचा हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार क्रमांक 75वा आहे. या अगोदर 2025मध्ये किती होता? 80वा होता. आणि त्या अगोदर किती होता? 85वा. तर सध्या 75वा आहे, एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते? तर कुठले? चंदीगड. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, अग्नि 3 क्षेपणास्त्राचा विकास कोणी केला? तर कोणी केला आहे? DRDOने अग्नि 3 क्षेपणास्त्राचा विकास केलेला आहे. भारतातील सौर ऊर्जेत पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर कुठले राज्य आहे भारतातील सौर ऊर्जेत पहिल्या क्रमांकावर? राजस्थान. चला पुढचा प्रश्न, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर किती पदके जिंकलीत भारताने? 15 पदके आशियाई नेमबाजी अजिंक्य स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, 2026चे हिवाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात आयोजित केले जात आहे? तर कुठल्या देशात 2026चे हिवाळी ऑलिम्पिक खेळ आयोजित केले जात आहे? इटली ह्या देशात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, दक्षिण आशियातील सर्वात शांत देश कोणता? दक्षिण आशियातील सर्वात शांत देश आहे भूटान. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला? तर कोणी केला आहे? हिमांशू जांगरा यांनी संतोष ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत गोल करण्याचा विक्रम केला आहे, सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आहे. पुढचा प्रश्न, मानव विकास निर्देशांक 2025मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला? तर कुठल्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे? आईसलँड ह्या देशाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्रातील राज्यपाल बनण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर कुठल्या राज्याचे राज्यपाल होते? अगोदर तेलंगणा ह्या राज्याचे ते राज्यपाल होते. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतरची पहिली डिजिटल जनगणना कधीपासून सुरू होईल? तर स्वातंत्र्यानंतरची पहिली डिजिटल जनगणना 2026मध्ये ऑक्टोबर ह्या महिन्यात सुरू होणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकपाल कोण होते? तर भारताचे पहिले लोकपाल होते PC घोष. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सगळ्यांना माहिती, रंजन प्रकाश देसाई हे 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर 24वा प्रश्न, बालाकोट एअर स्ट्राईक कधी झाला? 26 फेब्रुवारी 2019मध्ये. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर कधी येतो? 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील, आता बघा मागे आपण महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय पुणे येथे पाहिले, आता भारतातील पहिले पॉक्सो न्यायालय कुठे आहे? तर केरळ ह्या राज्यात आहे. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कुठे आहे? केरळ ह्या राज्यात आहे. त्याच्यानंतर 27वा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण संभाजी महाराजांचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर कुठे उभारण्यात आला आहे? पुणे येथील मोर्शी ह्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण नावाचा पुतळा उभारण्यात आला आहे संभाजी महाराजांचा. त्याच्यानंतर 28वा प्रश्न, मणिपूर आजपर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली? मणिपूरमध्ये आजपर्यंत किती वेळा राष्ट्रपती लागू झाली? तर 11 वेळा
राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवटचा कलम माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला पुढे 29वा प्रश्न. गुजरात राज्याचा राज्यमासा कोणता? तर कुठला आहे गुजरात राज्याचा राज्यमासा? घोड हा आहे. त्याच्यानंतर 30 नंबरचा प्रश्न. कांजीवरम साडीला कोणत्या वर्षी GI टॅग मिळाला? तर कुठल्या वर्षी GI टॅग मिळालेला आहे? 2005 मध्ये. प्रशासकीय शिस्तीसाठी कोणता पुरस्कार सुरू करण्यात आला? तर हा प्रशासकीय शिस्तीसाठी जो पुरस्कार सुरू करण्यात आला आहे तो आता चालूच सुरू करण्यात आला. तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार. त्याच्यानंतर 32वा प्रश्न पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाड चौदार तळे सत्याग्रह कधी झाला होता? 1927 मध्ये. तर याला शताब्दी वर्ष कुठलं असेल? 2027 असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. क्रिकेट क्षेत्रात 2026चा पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणाला मिळालेला आहे? रोहित शर्माला मिळालेला आहे. 34वा प्रश्न. भिकल्या लाडक्या दिंडा कोणत्या चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत? तर कुठली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत? ते वारली चित्रकला. आणि ते कुठल्या जिल्ह्यातील आहे ते पण सांगा. चला पुढचा प्रश्न. AI फॉर ॲग्री जागतिक परिषदेचा विजयी काय होता? तर काय होता? स्मार्ट शेती, हवामान अंदाज आणि पीक उत्पादनात वाढ. त्याच्यानंतर 36वा प्रश्न म्हणजे जो शेवटचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुतारी चिन्हचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत? शरद पवार. मित्रांनो आपण जवळजवळ 36 प्रश्न घेतलेले आहेत. अजून आपण प्रश्न घेणार आहेत. 3 पार्ट 4 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेले आहेत हा व्हिडिओला. तर तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके. जय हिंद.